ठाण्यामधल्या किसननगरमधील 4 मजली इमारतीचा पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा काही भाग कोसळला। सुदैवानं या दुर्घटनेत जखमी कुणी झालं नाहीये, पण इमारतीमधील 70 रहिवाशांचं स्थलांतर करावं लागले। आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाकडून सध्या मदत कार्य सुरू आहे। पगारामध्ये वाढ करण्यात यावी या मागणीसाठी निगडी डेपोतील ऑलेक्ट्रा इलेक्ट्रिक बस चालकांनी अचानकपणे काम बंद आंदोलन सुरू केले। चालकांना प्रत्येक दिवशी 650 रुपयांऐवजी 850 रुपये वेतन देण्यात यावं या मागणीसाठी कंत्राटी वाहन चालकांनी हे आंदोलन सुरू केले। वाहन चालकांच्या काम बंद आंदोलनाचा फटका पिंपरी चिंचवडसह पुण्यामधील प्रवाशांना बसलाय। कोकणामध्ये जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षित प्रवासासाठी पनवेल पोलीस उपाययोजना करतात। पनवेलमध्ये हायवेलगतच्या हॉटेल आणि ढाबा मालकांची एक बैठक पोलिसांनी घेतली। या बैठकीमध्ये उपस्थितांना महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या। मंत्र्यांचे बंगले असणाऱ्या रवी भवनात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढलाय। राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना पत्र देऊनही काही उपाययोजना झालेली नाही। महानगरपालिकेने कोणतीही कारवाई केलेली नाही। अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्या मातोश्री कोकिलाबेन अंबानी यांची प्रकृती बिघडली आहे। रिलायन्स रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। विमानाने त्यांना मुंबईत आणलं। कोकिलाबेन अंबानी या रिलायन्सचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्या पत्नी। आजपासून इलेक्ट्रिक वाहनांना अटल सेतूवर प्रवास मोफत करण्यात आलाय। मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि समृद्धी महामार्गावर सुद्धा हा निर्णय लवकरच होणार आहे। राज्य सरकारच्या निर्णयामुळे इलेक्ट्रिक वाहन धारकांना मोठा दिलासा आहे। कबुतरांना मर्यादित वेळेत दाणं टाकण्यासाठी पालिकेकडे 3 कंपन्यांनी अर्ज केलाय। कबुतरांना दररोज सकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये दाणे टाकण्याचा प्रस्ताव आहे। याबाबत कबुतरखाना ट्रस्ट, यास्मीन भन्साळी कंपनी आणि अॅनिमल राईट्स यांनी अर्ज केल्याची माहिती पालिकेने उच्च न्यायालयामध्ये दिली आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा ऑगस्ट महिन्याचा पगार 5 दिवस अगोदर होणार आहे। 1 सप्टेंबर ऐवजी 26 ऑगस्टला पगार द्यायला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे। गणेशोत्सवामध्ये आर्थिक कमतरता भासू नये म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय। नाशिकमध्ये बाजारात गणेश मूर्तींचे दर वधारलेत। पीओपी मूर्तींचे दर 15 ते 20% वाढले, तर शाडू मूर्तीचे दर 25 ते 30% वाढलेत। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दरामध्ये सर्वसाधारणपणे 30% वाढ झाली आहे। पुण्यामधल्या गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीमधील वादाबाबत आज बैठक होणार आहे। केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ बैठक घेणार आहेत। पुण्यामध्ये मानाच्या 5 आणि 3 गणेश मंडळांविरुद्ध इतर गणेश मंडळं असा वाद सध्या सुरू आहे। आज तरी तोडगा यावर निघणार का याकडे लक्ष आहे। मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये सर्वाधिक दूषित पाणी येत असल्याचा आरोप करण्यात आलाय। भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, सांताक्रूजमध्ये पाणी खराब येतंय। महानगरपालिकेकडून दररोज 150 ते 180 पाण्याचे नमुने तपासले जात आहेत। घोडबंदर रोडवर 31 डिसेंबरपर्यंत अवजड वाहनांना बंदी आहे। सर्व्हिस रोडच्या जोडणीसाठी रात्री 12 ते पहाटे 6 पर्यंत प्रवेश नसणार आहे। उर्वरित वेळी भिवंडी मार्गे वाहतूक वळवण्यात येणार आहे। नागपूरमधील पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई संवर्गातील 15,631 रिक्त पदे भरायला गृह विभागाने मंजुरी दिली आहे। गृह विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार सिंग यांनी नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून माहिती दिली आहे।